आमचे अध्यक्ष डॉक्टर कौरव साहेब व IMAचे सचिव कैलाश पाटील व आजचे सत्कारमूर्ती व आरोग्य महर्षी अजातशत्रू व्यक्तिमत्व डॉक्टर MJ इंगोले सर. मी जवळपास मुखेडमध्ये 24 वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस करतो आहे आणि मी साधारणतः 7 वर्षापूर्वी प्रॅक्टिस मॅनेजमेंटचा 15,000 रुपये देऊन कोर्स केला होता. तेव्हा लक्षात आलं की बाबा मी त्यांना 15,000 देण्यापेक्षा इंगोले साहेबांकडे 2 दिवस बसला तर मला सगळ्याच गोष्टी कळाल्या असत्या. इंगोले साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि मी मागच्या 24 वर्षामध्ये बऱ्याच पेशंटचे नातेवाईक रिलेटिव्ह यांच्या सगळ्यांशी बऱ्याच माध्यमातून संपर्क आला. पण इंगोले साहेबाविषयी निगेटिव्ह बोलणारा मला एकसुद्धा माणूस सापडला नाही. आमच्या आतून समजा एखाद्या पेशंटचं निगेटिव्हवर झालं तर पेशंट रागात जातो, उलटं पडतो, पण इंगोले साहेबाच्या बाबतीमध्ये कधी ऐकण्यात नाही येत असं. आणि इंगोले साहेबाच्या पर्सनल ह्याच्यामध्ये मी सांगतो की इंगोले साहेबांनी जे प्रॅक्टिस मॅनेजमेंट जी केली आहे म्हणजे समोरचा पेशंट नातेवाईक नाराज न होता तो आनंदानं ट्रीटमेंट घेऊन परत जाणे आणि समजा कमी नाही झालं तरी साहेबांनी आपल्या पद्धतीनं बघितले. हे पेशंटचं एक हे आहे की पेशंटचं इंगोले साहेबाचं एक हे आहे किंवा त्यांचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे ते. इंगोले साहेबाच्या प्रॅक्टिसमध्ये मी एक साधारणतः 10 ते 15 वर्षापूर्वी गेलो होतो कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्यासाठी. तर साधारणतः पेशंट इंगोले सरांच्या बहुतेक 15-20 जण पेशंट असं गोळ्या झाले होते. तर आपल्यासारखा माणूस काय म्हणलं असतं की बा थोडं बाजूला हो किंवा लांब हो किंवा थोडं, पण इंगोले सरांनी काय माय थोडं प्रकाश होती किंवा म्हणले सगळे बाजूला झाले. म्हणजे समोरच्या व्यक्तीला नाराज न करता त्याच्याकडनं काम करून घेणं हे इंगोले सरांचं कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंगोले सरांची जे बॅलन्स केलं आहे प्रॅक्टिसमध्ये कौटुंबिक सामाजिक हे त्यांच्याकडे घेण्याचं गुण आहे. आणि इंगोले सर मला वाटतं आम्ही आणि इंगोले सर एकदा रिटायरमेंट होणार आहे. म्हणजे अजून इथं आम्ही आणखी 25 वर्ष प्रॅक्टिस करणार, इंगोले सर आणखी 25 वर्ष प्रॅक्टिस करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.